मी आज काय बनवलंय? हे बघ, आज तुझ्यासाठी मी हे बनवते, मेथीचे पराठा. ठेपले पण, पराठा पण. बघ, तुझ्यासाठी मी आज बनवलंय. तुला आवडतं ना? Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me. नमस्ते. आज तुम्हाला मी दाखवते मेथी पराठा. म्हणजे मेथीची भाजी नाही मिळाली तरी चालते, पण जर मेथी पराठा. पण आता कधी कधी मेथी आपल्याला भेटत नाही, मग आपण काय करायचं तुम्हाला मी सांगते. सोपी पद्धत आणि पटकन होतं. मेथीची भाजी आणा, साफ करा, हे सर्व करण्यापेक्षा हे बघा, हे कस्तुरी मेथी, सुकवलेली मेथी. ही अशी बघा बाजारामध्ये दुकानांमध्ये भेटतेच, सगळीकडे भेटते, डिमांडमध्ये, दुकानांमध्ये. ही टाकायची अशी. ही कस्तुरी मेथी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाकायची. त्याच्यानंतर हे बघा, ही धना पावडर टाकायची थोडीशी. ओवा टाकायचा बघा, असं ना, ओवा थोडासा हे करून टाकायचा, म्हणजे पोटाला चांगला ना. असं पण मेथी चांगलीच आहे, पण हे असं ओवा थोडा टाकायचा. हे बघा, थोडी जिरा पावडर टाकायची. हे बघा, जिरा पावडर टाकायची. आता लाल तिखट एवढं पाहिजे तुम्हाला ते टाकायचं. तिखट जास्त पण नाही, मीठ टाकायचं. आणि हळद टाकायची. थोडी हळद टाकायची. थोडी गव्हाचं पीठ, कस्तुरी मेथी सुकलेली असते ती, परत मसाला, मीठ, हळद, ओवा, जिरा पावडर, धने पावडर सगळं टाकायचं. थोडंसं ना तेल टाकायचं, मग थोडंसं. आणि आता हे पीठ आहे ना, पाण्यामध्ये सगळं असं कोलसवायचं. सगळं पीठ असं एकत्र करून घ्यायचं, कारण ते सगळं लागलं पाहिजे ना पिठाला. सगळं हे मसाला असं लागला पाहिजे. सगळं हे करून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते बनवलं. छान लागतं, टेस्टी लागतं आणि कुरकुरीत पण लागतं. तळून घ्यायचं. हे बघा, दाखवते मी. छान होतात, एकदम कुरकुरीत, टेस्टी होतात. अशी लाटायची, पातळ लाटायची चपाती. एवढी टेस्टी लागते ना, चांगली खरपूस भाजायची. थेपला पण होऊ शकतो, पराठा पण. दुसरी पण करून दाखवते तुम्हाला. छोटे छोटे गोळे घ्यायचे बघा, असे छोटे छोटे गोळे घ्यायचे. मी बनवलेत बघा. आणि असे लाटायचे. आणि आपण ठेपला पण बनवू शकतो मुलांच्या टिफिनला. मुलांच्या टिफिनला पण जर सॉस बरोबर दिले ना तर छान लागतात. आपण छान, म्हणजे टिफिन सकाळचं हे असतो ना, त्याला आपण बनवू शकतो.